करोडपती लवकरच आपल्या सोनी मराठी आणि सोनी लिव्ह वर. Hello everyone, I am Ola Gaurav More from MHJ International Hotel. तसा मी फिल्टर पडायचाच आहे, पण आज मी MHJ इंटरनॅशनल हॉटेलमध्ये स्टे करणार आहे, म्हणून मी ओला गौरव मोरे. हा ऍक्च्युली सर, अरे का हॉटेल आहे, इंटरनॅशनल हॉटेल. अरे एकदम खतरनाक. या हॉटेलचं बाथरूम आहे ना, बाथरूम एवढं मोठं आहे ना, जेवढं आपल्या घरातला हॉल तेवढं मोठं तर बाथरूम आहे. मग अशी मी काय केलं, वॉशरूम मध्ये गेलो आणि जरा बेसिन खाली हात धुया म्हटलं. हात धुतला, जरा माझा हातच भाजला, गरम पाणी आलं त्याच्यातनं. आता आपल्याला थंड गरम कळत नाही ना, ते वेगवेगळे नळ असे असतात ना, त्याच्यामुळे कळत नाही. मग मी बाजूला गेलो, 7-8 नॉब होते. म्हटलं अरे बाप, 7-8 नॉब, 10-20-30 केलं हात धुवायचा म्हणून आणि चालू केलं. डायरेक्ट शॉवर चालू, हात सोडून बाकी सगळं धुतलं गेलं. पण असू दे, आता आपण इंटरनॅशनल हॉटेलमध्ये आहे ना, त्याच्यामुळे टेन्शन नाही आपल्याला. म्हणून मी सोबत काय आणलं माहिती ना, एक धूप अगरबत्ती पण आणली. ती जरा पेटवून ठेवली. मच्छरांचा भरोसा ना बाबा, कधी पण करून घुसतील. आणि या हॉटेलमध्ये आले आले मी एक ऑर्डर केली बाबा. इंटरनॅशनल हॉटेल म्हटल्यावर ऑर्डर काहीतरी वेगळीच केली पाहिजे ना. एवढी भारी ऑर्डर आहे ना, मी लिहून घेतली. स्क्रम्बल पोटॅटो विथ टर्मरिक चिलीज विथ क्युमिन सीड्स डीप इन अ चिक पीस डिपर सर्व विथ टॉप रोस्टेड ब्रेड सर्विंग विथ ग्रीन चिली सॉस अँड टॅमरिंड सॉस रॅपर इन पेपर. हे ज्या लेखकांनी लिहिलंय ना, तुम्हाला फक्त आरे कॉलनीत भेटला पाहिजे. लय सुजून त्याला. असू द्या असू द्या, आता आपण हे लावलेलं आहे. मच्छर कधी येऊ शकतात, पण त्याच्या आधी आपण छोटासा फोन करून घेऊया. ओ व्हेअर इज माय फोन. कसला आवाज आहे रे? ओ माय गॉड, ओ माय गॉड. कसला आवाज आहे? सर, आयुष्य गावात. फायर सर, आयुष्य गावात. फायर सर. सर काय? कुठे, सर कुठेतरी आग लागली आहे सर. धूर येतोय कुठून तरी. इट्स फायर सर. अरे फायर, फायर तर माझ्या अंगात आहे. सर विनोद कसले करता. इट्स फायर सर, इट्स फायर. हॅलो, हे माझ्याकडे कशाला फेकलं? हा, हे लाल हिट मी का मुंगी आहे माझ्या फेकायला? कशाला फेकलं माझ्याकडे? काय झालंय? सर धूर येतोय कुठून तरी. तुम्ही स्मोक केलाय का सर? सॉरी, मी स्मोक करत नाही. मग तुमच्यातून धूर येतोय का? माझ्यातून दूर कशाला येईल? हा, माझ्यातून दूर कशाला येईल? ते मला चांगला रोल, चांगला ड्रेस मिळालाय म्हणून तुमची थोडी जळली असेल. एवढा कॉन्फिडन्स बरा नाही. गोस्वामी सर घरी रडतील पोटावर हात ठेवून. मोठे सर परत आतमध्ये रडतील मिशीतल्या मिशीत. What? आणि तिसरा त्यांचा असिस्टंट, तो मांडे घासत रडेल. सर तुमची फालतूगिरी करून झाली असेल तर मला सांगाल का धूर कुठून येतोय? अरे मला हे बघा, मी काय लावलंय ते. इथून दूर येतोय. ओ माय गॉड, काय- काय? वेडे आहात का सर? काय झालं? सर तुम्ही इंटरनॅशनल हॉटेलमध्ये धूप अगरबत्ती का लावली आहे? माझ्या रूम मध्ये जिरा पाल होतो ना, त्याला पळवायला. अरे धूप अगरबत्ती कशाला लावतो आपण? मच्छर पळवायला. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की आमच्या इंटरनॅशनल हॉटेलमध्ये मच्छर आहेत? असतील कदाचित. तुम्ही पाहिलात? ऍक्च्युली नाही, पण कदाचित येऊ शकतो ना, असं वाटलं मला. तुम्ही एकही मच्छर नाही पाहिलाय तिथे आणि तुम्ही धूप अगरबत्ती लावली. हा. फायर अलार्म वाजल्याबद्दल 5,000 एक्स्ट्रा भरावे लागतील तुम्हाला. कोण भरणार आहे? तुम्ही. मी. अबे चल बे, मैं नहीं भरता पैसा. मैं नहीं भरता पैसा. जो करना कर ले जाओ. सर नाईलाजाने आम्हाला पोलिसांना बोलवावं लागेल. बोलवा ना, गौरव मोरे घाबरत नाही. बोलवा बिंदास. मला घाबरवते. हॅलो पोलीस. किती झाले? 5,000. इथे लपडा नाही पाहिजे म्हणून देतो 5,000 रुपये, कळलं का? रात्र मी हे एवढे द्या सर लवकर. संपले आता, शेवटचे आहे तेवढे. हा हा. काय रे, तुमच्यामुळे आले खूप आले त्रास तुम्ही. होतोय आम्हाला. तुमच्यामुळे मला त्रास होतोय. मी हॉटेलमध्ये आलो ना, कुठली वस्तू कुठे ठेवली हे शोधण्यात माझे 4 तास निघून गेलेत. सर हा. आमच्या हॉटेल्सचे काही रूल्स आहेत ते तुम्ही फॉलो करत नाहीयेत. काय रूल्स आहेत तुमच्या हॉटेलचे? सांगा तरी, काय रूल्स आहेत? सर तुम्ही दिवसभर रूम मध्ये टॉवेल लावून फिरत होतात. माझी रूम आहे, माझ्या रूम मध्ये कसं पण फिरेन. टॉवेल नाही तर मी नाडी बांधून फिरेन. तुम्हाला काय करायचं आहे? सर रूम मध्ये घालून फिरण्यासाठी एक ड्रेस आतमध्ये ठेवलाय. तो व्हाईट वाला. हा. तो कराटेचा ड्रेस आहे, कराटेचा. सर त्याला बाथरोब किंवा नाईट गाऊन्स म्हणतात. तुमच्यात म्हणत असतील, आमच्याकडे कराटे खेळताना तसा ड्रेस घालतात, कळलं काय? पण एक मिनिट, लाईन मारता का माझ्यावर? हा, मग तुम्ही कसं मला बघितलं मी टॉवेल फिरते म्हणून? ओ ब्लॅक ब्युटी ऑन ड्युटी. सॉरी सॉरी म्हणजे मग तुम्ही कसं बघितलं मला टॉवेल फिरते म्हणून? सीसीटीव्ही लावलेत बाहेर.
सीसीटीव्ही लावले तुम्ही? हो तुम्ही बाहेर कॉरिडॉर मध्ये टॉवेल लावून वेटरला हाका मारत फिरत होतात ना, या वेटर या वेटर या वेटर, ते आम्ही बघितलंय. काय सांगताय? हो तुम्ही त्या वेटरकडे 10-12 साबण का मागितले? तुमच्या हॉटेलमध्ये साबण आहेत ना, हा. काय त्याला सुगंध आहे राव, एक नंबर. म्हणजे? मग मला जाम आवडला म्हणून त्याला बोललो 10-12 साबण घेऊन ये. हा चालेल, मला काय चिंदी फरक पडत माणूस नाही. आहे. पण ऐका ना, तुमच्या हॉटेलपेक्षा ना रामशरण लॉज भरा, त्या वेटरला 10 रुपये दिले ना की तू 10 साबण देतो आणून मला, कळलं Oh, काय? really? हा तिथेच जायचं ना, इथे कशाला आलात? गेलो असतो ना, पण इथे पैसे भरलेत ना म्हणून. आणि इथे आज माझी कॉन्फरन्स मीटिंग आहे. कोण आलं दरवाजामध्ये? एक्सक्यूज मी. तुम्ही हसताय, मला वाटलं डोर बेल वाजली. हा तुमची कॉन्फरन्स? हा. मला वाटलं लकी ड्रॉ मध्ये 1 नाईट 1 डे लागले. तुम्ही ह्या नाकातून ह्या नाकात जाण्यासाठी जो ब्रिज बांधलाय ना, एक्सक्यूज मी. सर इट्स अ मी- फॅशन. कसली फॅशन मिशन ना, नीट बघा, अब्दुल टायर सर्व्हिस वाटतंय ते. माइंड युअर लँग्वेज आहे सर. माइंड युअर लँग्वेज. तुम्ही काही बोलू नका सर मला आता. मला कसं काय बोलता तुम्ही? कसं काय बोलता 1 डे 1 नाईट म्हणून? मी 1 डे 1 नाईट वाला माणूस आहे काय? मला वाटलं. लॉंग हेअर पर्सन लोकांची संघटना आहे, त्यांची आज कॉन्फरन्स आहे आणि त्याचा मी सदस्य आहे. ओ रिअली? या लॉंग हेअर पर्सन. ओके. हा. मी त्यांच्या अध्यक्षांना फोन करून सांगते तुमचे हे सगळे प्रताप. एक मिनिट, तुम्ही त्यांना ओळखता काय? ओळखता? हा. कोण नाही ओळखत? ऑफ कोर्स. अध्यक्ष प्रसाद खांडेकर आणि संस्थापक समीर चौगुले. हे दोघे कधी आले आमच्या संस्थेमध्ये? आणि ते पण अध्यक्ष पण झाले? येस. अहो, आमच्या संस्थेचं नाव हातावरचे लांब केस नाहीये. लॉंग हेअर पर्सन नाव आहे आमच्या संस्थेचं, लॉंग हेअर पर्सन. आता तुम्ही विषयाला फाटे फोडू नका. हा. आणि एक मिनिट, तुम्ही मगाशी त्या स्पा सेंटर मध्ये त्या मुलीशी भांडणं केली मी भांडलो नाही, मी तुमच्याकडे कंप्लेंट करायला आलेलो. का? तुम्ही काय दिलं मला पॅम्पलेट मध्ये की आमच्याकडे सगळ्या सर्व्हिसेस मिळतील म्हणून. हो. तुम्ही मला काय सांगितलं? स्वदेशी मसाज पण मिळेल. हो. मी त्या मुलीला बोललो मला स्वदेशी मसाज दे. मी तिला बोलतो स्वदेशी मसाज दे, स्वदेशी मसाज दे. तर ती मुलगी कोरियन. मी काय बोलते तिला कळत नव्हतं, ती काय बोलते मला कळत नव्हतं. मग जिला कळतं ती मुलगी ठेवायची ना. मुळात तुम्ही चुकीचा मसाज मागितला. म्हणजे काय? ते स्वदेशी मसाज नाहीये, स्वीडिश मसाज असं आहे ते. असं आहे का? तरीच बिचारे मला ओ नो सॉरी सुपरस्टार, सॉरी सुपरस्टार असं काहीतरी बोलत होते माहिती का? हा. काय गैरसमज आहे हा? काय झालं? कोरियन भाषेत शिव्या देत होती तुम्हाला ती कोरियन भाषेत हा असं बोलली का? तिथं म्हणजे सारखं तेच बोलत होती. डेंजर बोलली फार. डेंजर बोलली. हो. मग शिवाय दिल्या मला. शिव्याच दिल्या पण तुम्हाला. तुमच्या चुकीमुळे. माझ्या चुकीमुळे का? नाही, तुम्ही मला सांगायला पाहिजे ना. तुम्ही चुकीचा मसाज मागितला नाही, त्यांच्याकडे. मी चुकीचा एक मिनिट. मसाज. हॅलो सर. अरे क्या बात आहे, चेहऱ्यावर स्माईल, घाबरलेले डोळे. काय झालं काय, म्हणजे भीती वाटते का तुला? पुढच्या 2 वाक्यात कळेल सर. अच्छा. सर तुमची ऑर्डर आणली सर. इकडे जरा एक मिनिट. नाग्या इकडे ना. ही एवढ्या इंटरनॅशनल हॉटेलची ऑर्डर तू पेपरात बांधून आणलीस? सर तुम्ही सांगितलं होतं ना रॅप इन अ पेपर. हा, मग तसं आणले सर. घ्या ना सर. तर आणलेत आता. सर घ्या ना प्लीज. हा घेतो ना हा. एवढं सगळं वाचून तुम्ही मला वडापाव दिलाय? येस सर. मराठी वर्जन आहे सर हे वडापाव. म्हणजे ते इंग्रजीमध्ये मराठीमध्ये वडापाव. येस सर. किती मुद्दाम करता यार. हा हे नाही, हा ठेवा, मला नाही पाहिजे, ऑर्डर कॅन्सल करा. नाही सर 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 प्लीज सर ऑर्डर कॅन्सल करू नका सर. का? सर ऑर्डर कॅन्सल नाही होणार. हा. तुम्हाला पे करावं लागेल. किती रुपये झाले याचे? 2200. 2200. अशी झापड मारील ना. एका वडापावचे 2200 रुपये. येस सर तुम्ही बघू शकता चेक करा ना सर. अब याच्यावर 27 रुपये लिहिले यार. सर ते डॉलर आहे. तुम्ही डॉलरमध्ये सुद्धा देऊ शकता पैसे सर. डॉलर आहे ते. येस सर. अरे काय लुटता तुम्ही माणसाला यार. एक तर माझ्याकडनं ॲडव्हान्स पैसे घेतलेत, 5000 रुपये फायर अलार्मचे घेतले तुम्ही लोकांनी. मसाज सांगितला त्याचे पण पैसे मला दिले नाहीत आणि मसाज पण दिला नाही मला यार. सर तुम्हाला खरंच मसाज हवाय हा का? मला मसाज पाहिजे तर माझे पैसे द्या मला परत. ओके सर आम्ही मसूसला पाठवतो. हा ठीक आहे, पण मिळेल ना मला? Yes, sir. मसाज मिळेल ना? अयो कुठल्या हॉटेलवर फसलो यार मी, इंटरनॅशनल हॉटेलला. अरे मसाज मिळणार आहे आपल्याला. मसाज मसाज. अरे क्या हुआ? कोण आहे? अरे आय, अरे अरे कोणता मसाज आहे? अबे कोण आहे बे? अबे कोण आहे? मस्त वाला परफॉर्मन्स. अजून 4-5 वेळा नाचली असती ना, डायरेक्ट औरंगाबादला गेलो असतो मी. गपरा जरा. मला सरांना फोन लावू द्या, जास्त नाचू नको, कळलं काय? आवाचं सवा झाले सगळं. आवाज आवा. गाबा सरा काय आवाज आहे?
नवरात्री चालू आहे रात्री झाल्यानंतर बाहेर जाऊ नको का? डीजे समजून आत टाकतील गावात जावा तुम्ही काय शाळेत तुम्ही आवाज केला लक्षात ठेव हा तुमचं काम करा. हा हॅलो सर हा सर मी रिपोर्ट बनवायला बसलोय सर मी करतो ना अजिबात लकवा मारला काय नाही आता नाचू नको हे नवीन बांधलंय अरे बसा. बापरे. वहिनी येऊ का? अरे बने सर या 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 हा कोण हाय कोण गोरा अशक्त क्रिस गेल एक मिनिट हा. हा तुम्ही माझ्यावर कमेंट्स करता मी ऐकून घेते पण माझ्या बने सरवर कमेंट्स नाही करायच्या. अरे पण तुझा हा सर हाय तरी कोण ते तर सांग आम्ही महाराष्ट्राचे बेस्ट डान्सर मध्ये ऑडिशनला जाणार आहे त्याच्यासाठी ग्रूम करायला आलेत बने सर मला. ही खराड्याची गाडी हा? ही तुला ग्रूम करणार आहे हा. आणि तू कुठे चाललीस महाराष्ट्रात बेस्ट डान्सर मध्ये हो. बरं ऐक हे तू स्टुडिओवाल्यांना कळवलंस ना काय? फायर ब्रिगेड वाल्यांना आणि ते भूकंप निवारणवाल्या तिघांना कळवलंस की नाही बोला तुम्ही बोला मी जेव्हा सेलिब्रिटी होईन ना तेव्हा बघाल तुम्ही मला. वहिनी तुम्ही शांत व्हा इथे बसा शांत व्हा वहिनी कशाला एवढं चिडताय? हळू बसता यार शांत व्हा वहिनी शांत व्हा. एक काम करा मोठा श्वास घ्या. तुम्ही नाही करताय हा? सॉरी मी सांगतो ना वहिनी हे बघा वहिनी एवढं खचून जाण्याची गरज नाहीये वहिनी. हे बघा आयुष्यात मोठी मोठी संकट येत असतात वहिनी. येतात. कसं आहे ना आपल्याला आयुष्यात ना हापूस आंबा खाण्याची इच्छा असते हा. पण आपल्या नशिबी काय तर करवंद. तुझा बाप करवंत माझ्याकडे का हात दाखवला रे करवंत म्हणून मी उदाहरण दिलं त्यांना एक झापकन मारणं जागीच ओला होशील कळलं काय झुंबर म्हणून टांगेन घरात मला करवंत बोला सर एक मिनिट हा माइंड युअर लँग्वेज. मी काय केलंय बने सरांना काही बोललात ना तर तुमचा लॅपटॉप फोडून नको लॅपटॉप अरे राहू दे ना कामाचं आहे ते राहू दे ना हा? लॅपटॉप राहू दे ना. नीट बोलायचं मी माझ्यासोबत. एकदम नीट बोलणार वहिनी हा. काय करताय तुम्ही हा. वहिनी आपल्याला आपला फोकस हलू द्यायचा नाहीये लक्षात ठेवा. हा. वहिनी तुम्हाला मी एक गोष्ट सांगू वहिनी सांगा. तुमच्यात ना टॅलेंट ठासून भरलंय. हा? यस टॅलेंट काढून टाक बाकीचं वाक्य एकदम परफेक्ट आहे जरी चरबी तुला टॅलेंट वाटत असेल तर मग हो तुम्ही नाही बोलताय हा? गप्पा बसा. मी काय बोलतोय दिसतंय ते बोलतोय हा. हा वहिनी हेच अनुभव तुम्हाला आणखीन स्ट्रॉंग बनवणार आहेत वहिनी. हा. लक्षात घ्या फोकस करा वहिनी. वहिनी हा. आता आपण महाराष्ट्रातल्या सगळ्यात मोठ्या शोच्या ऑडिशनला जाणार आहोत वहिनी. जाणार आहे. खूप मेहनत घ्यायची आपल्याला खूप मेहनत घ्यायची तयारी ठेवा वहिनी. हा. वहिनी हा. घाबरायचं ना वहिनी. नाही घाबरत नाही आहे मी. मी आहे तुमच्या सोबत हा. वहिनी मी जबान देतो वहिनी तुम्ही टॉप 3 मध्ये येणार. तुम्ही टॉप 3 मध्ये येणार. काय बोलताय काय सर? यस तुमच्यात ते आहे हो वहिनी. काय तुम्हें वो है वहिनी. काय आहे? जो चाहिए ना वो तुम में है वहिनी. काय आहे? वो वाला एक्स फॅक्टर तुम में है वहिनी. ते एक माझ्याकडे आहे. आहे वहिनी. अच्छा गावात काय हो काय आहे? मला फायनलचा डान्स दिसायला लागला वहिनी आता. होईल. काय फॉर्मेशन आहे काय आहे? म्हणजे 32 जणांचा मिळून 5 मजली असा मनोरा लागलाय सप. काय बोलताय काय? आणि खालून 2 जण तुम्हाला पकडतात स्विंग करतात आणि डायरेक्ट टॉपला सपाक. तुम्ही डायरेक्ट टॉपला आणि वरून एक झेंडा येतो झुप आणि तुम्ही असे उभे राहता या या आणि खालून क्राऊडचा एकच आवाज मेलो मेलो नाही वनिता वहिनी इमॅजिन करा काय लेवलला जायचं आपल्याला. केलंय भाऊजी केलंय. यस हे जर शक्य झालं ना आज जन्म तुझा गुलाम राहीन मी आज जन्म कळलं काय अरे मग गुलाम व्हायला तयार राहा. हा. जा माझ्यासाठी पाणी घेऊन ये. वाजवी ना फानका कस माझ्यासाठी पाणी घेऊन ये करून दाखवा आधी मग आणतो पाणी करून दाखवतो. म्युझिक असं नाही वहिनी असं नाही मोठी उडी मारा. कशी? इथे शेवटी ना अशी मोठी उडी मारा कळलं. मी काउंटिंग घेतो तुम्ही उडी मारा कळलं. चला 1 1 1 1 2 3 4 5 6 7 8 गो. हे लॅपटॉप बंद झाला रिस्टार्ट अरे एवढं सगळं काम केलेलं गेलं यार. हे तुम्ही जा ना कुठेतरी डोंगरावचा नाचा ना घरात नका नाचून जा ना बाहेर. तपासा तुम्ही. हा. काय वहिनी हा. काय परफेक्ट उडी मारले तुम्ही वहिनी. जमलाय सर मला. वहिनी आता पुढे काय करायचंय
ती उडी घेतली ना हे बघा अशी उडी घ्यायची त्यानंतर एक गिरकी घ्यायची आणि अशी पोज घ्यायची अशी कळलं वहिनी तुम्हाला मी काउंटिंग देऊ काय काय बोललात काउंटिंग देऊ वहिनी तुम्हाला कळायला लागलाय वहिनी घ्या 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 तुम्ही काउंटिंग घ्या वहिनी घ्या 11987 ऐकलं का रे काउंटिंग पिनकोड सांगितलं तिने काउंटिंग हिला नंबर बोलता येत नाही ही काय डान्स शिकणार आहे रे मी कशाला आलोय मी काउंटिंग counting. घेतो वहिनी एनर्जी आहे एनर्जी फोकस फोकस चला 1 2 3 4 गो अरे यार परत बंद पाडा लॅपटॉप यार नको ना उड्या मारू यार लॅपटॉप बंद झाला ना माझा यार गप्प बसा ना 2 मिनिटं आता मी काय करू याचा लॅपटॉप बंद होतोय तर तुम्ही बाहेर जाऊन करा ना काम तुम्ही जा ना बाहेर मग नाही 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 मी याच्यावर काय बोलू शकत नाही वहिनी नाही होऊ शकत वहिनी नाही होऊ शकत काय झालं? वहिनी मी तुम्हाला एक गोष्ट क्लिअर सांगतो हा. कलाकाराच्या आयुष्यात त्याच्या कुटुंबाने सपोर्ट करणं खूप महत्वाचं असतं वहिनी आणि तुमच्या नशिबात ते नाहीये वहिनी मी मगाचपासून बघतो हे सपोर्टच करत नाही तुम्हाला हा, लग्न झाल्यापासून कसली हाऊस नाही मौज नाही हे मी बोललं पाहिजे तरी राहताय ना माझ्यासोबत हा तर आता नाही माझ्या बॅग हा पण वहिनी एक गोष्ट लक्षात घ्या काय तुमचा स्ट्रगल ना खूप मोठा असणार आहे खूप मोठा स्ट्रगल असणार आहे आणि ते जे सेलिब्रिटी पद आहे ना ते तुमच्यापासून दूर नाहीये वहिनी नाही आहे अगदी तुमच्या जवळ आहे हा. तुम्ही एकदा का या लीग मध्ये आलात ना की मग बघा प्रत्येक चॅनलला तुमचं प्रमोशन सुरू होतं की नाही काय बोलताय काय मा- सर सर म्हणजे ते महाराष्ट्राची हास्य जत्रामध्ये मला प्रमोशनला बोलवतील काय हो का नाही बोलवणार वहिनी बोलवणार तुम्हाला सर हा मला ती वनिता खरात लय आवडते हा. मी तिकडे जाऊन सगळ्यांना विचारणार आहे सोमवार मंगळवारला वनिता खरातला काय नाही बोलवत याचं उत्तर तूच दिलं आता म्हणजे हे वाक्य बोलण्याच्या आधी जे कॅरेक्टर पकड होतं ना ते आता हे वाक्य बोलताना सोडलंच म्हणून वहिनी तुम्ही म्हणून बेरिंग पकडायच्या भानगडीत पडू नको मी तसं काहीच करत नाही बेरिंग गेलं तेल लावत डायरेक्ट डेअरिंग करायची विषय संपला हा. तुला डान्स बसवायचा ना मी सांगतो डान्स कसा आहे ते ए भाई आपला बच्चीचा डान्स वाजव रे आता मी सांगतो कसा आहे ते ए, बच्ची! हा डान्स तिकडे जाऊन कर कळलं का आला पण केस सावरायला कधीपासून डान्स शिकवतोय काय वहिनी, हा एक गोष्ट लक्षात घ्या काय भाऊजी आयुष्यात जर दर्जा राखायचा असेल ना हा. तर या माणसासोबत संसार करू नका हा हो काय हा अरे 1200 रुपये घेऊन आलास तू आणि आमचं घर तोडायला निघालास का रे किती 1200 रुपये ए काय 1200 नाही रे मग वहिनींना ग्रूम करायला आम्ही 25,000 घेतले अरे बापरे तू ह्याला 25,000 रुपये दिले कुठून तुमची बाहेर स्कूटर होती ना ती विकली काय केली तू स्कूटर विकली तू माझ्याच नशिबात कशी पडली का आता तू मेली आता विकली नाही आता डायरेक्ट ब्रेटली डायरेक्ट बाउन्स 2 विकेट आत्ता पाडतो की रे बघ जागेवर ब्राईटली दिस टाइम अँड बाउन्स सर आवाज निघ तू पण निघ 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 माझ्या घरातून